मित्रांनो, परीक्षा जवळ आलेली आहे, पण काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवर मराठी विषयाच्या अभ्यासाची संपूर्ण तयारीची सोय केलेली आहे. प्रत्येक पाठ आणि कवितेवरील प्रश्न व उत्तरे, त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं, अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने स्पष्टीकरण. तर मग मराठी गुरुजींसोबत अभ्यास करा आणि परीक्षेत हमखास उत्तम गुण मिळवा. तर मग आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला. मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चला तर मग शिकूया, समजून घेऊया आणि उज्ज्वल यशाकडे वाटचाल करूया. आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो 10वा पाठ आहे, रंग साहित्याचे, या पाठावरती आधारित सुरुवातीला आपण पाठ्यपुस्तकामधील प्रश्न आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो, पाठ्यपुस्तकामधील असणारे प्रश्न, त्यांची उत्तरं तर तुम्हाला कुठेही मिळतील, पण प्रस्तुत पाठावर आधारित अतिरिक्त म्हणजे ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर असं आपण यामध्ये तयार केलेली आहेत. चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावं. तर बघा, कुठले कुठले साहित्य प्रकारांची नावं आली आहेत. कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे, नाटक आहे, चरित्र, आत्मचरित्र, त्याचबरोबर प्रवास वर्णन, यांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. यामधलं डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला दाखवतोय. कथेचे प्रकार, तर कथेमध्ये परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा. कवितेची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत? कवितेची पहिलं वैशिष्ट्य आहे, छोटीशी आणि आटोपशीर असते. दुसरं वैशिष्ट्य आहे, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करते. तिसरं आहे, अर्थपूर्ण आणि चपखल शब्दरचना. आणि चौथं आहे, कल्पनांचा सुंदर आविष्कार हातात केलेला असतो. ही झाली कवितेची वैशिष्ट्य. कवी कुसुमाग्रज यांचं मूळ नाव, मूळ गाव पुणे, काव्यसंग्रह विशाखा, नाटक नटसम्राट, आणि त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार, जो साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार म्हणून मानला जातो. आता फरक स्पष्ट करा. चरित्र, आत्मचरित्र, याच्यामधला काय फरक आहे? तर पहिला फरक आहे चरित्राचा. चरित्र हे थोर व्यक्तीचं व्यक्तिमत्वाची आयुष्यगाथा असते, तर आत्मचरित्र हे स्वतःच्या जीवन प्रवाहाचं तटस्थपणे केलेलं वर्णन असतं. दुसरा आहे, चरित्राच्या सहवाने लोकांची मतं किंवा मनं बदलतात, तर आत्मचरित्र प्रेरणादायी असतात आणि त्यात खरं विश्लेषण असतं. हे आपण दोन्हीमधलं स्पष्टीकरण, दोन्हीमधला फरक या ठिकाणी समजून घेतोय. पुढचं बघा, संघर्षमय, कर्तृत्वान आणि संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करणारं असतं चरित्र, तर आत्मचरित्र हे विविध टप्प्यांचं, वळणांचं आणि भल्याभुऱ्या अनुभवांचं कथन करतं. उदाहरणार्थ, चरित्रामध्ये बघा, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, मग उदाहरणादाखल ही 2 नावं दिलेली आहेत, पण तुम्ही आणखीन याच्यामध्ये लिहू शकता. तर आत्मचरित्रामध्ये आहेत सुनीता देशपांडे, डॉक्टर जयंत नारळीकर. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, अनेकवचनी नामाची एकवचनी रूप. हा आपल्याला 2 मार्कासाठी प्रश्न येतो. वचन बदला किंवा ओळखा. तर या ठिकाणी बघा, रस्ते है ना, तर रस्ते या शब्द, रस्ते अनेक वचन आहे, त्याचं एक वचन होतं रस्ता, है ना. हा रस्ता रुंद व डांबरी आहे. मग आपण बघा या ठिकाणी वाक्यामध्ये पण उपयोग केलेला आहे. तर पुढे बघा, दुसरा शब्द आहे वेळा. वेळा या शब्द अनेक वचनी शब्द आहे, त्याचा अनेक वचन वेळ. आणि बघा या ठिकाणी वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे, सकाळची वेळ अभ्यासासाठी चांगली असते. दुसरा शब्द आहे भिंती. भिंती हा अनेक वचनी शब्द आहे, एक वचन आहे भिंत. आणि बघा, भिंत या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे, चीनची भिंत खूप उंच व लांब आहे. विहिरी, एक वचन विहीर.
गावाकडची विहीर पाण्याने भरली आहे. बघा वाक्याचा उपयोग केलेला आहे. घड्याळे अनेक वचनी शब्द आहे. एक वचनी तर घड्याळ. भिंतीवरचं घड्याळ सुशोभित दिसतं. माणसे या शब्दाचं एक वचन माणूस. कष्टाळू व इमानदार माणूस बक्षिसास पात्र असतो. या वाक्यामध्ये उपयोग करून दिलेला आहे. तर आता हे शब्दांना पर हा शब्द जोडून हा प्रश्न आपल्याला काही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारत नाहीये, त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नांवरती जातोय. पुढे बघा आता समास. समासावरती मित्रांनो आपल्याला 2 मार्कासाठी प्रश्न असतो. तर याच्यामधला बघा पहिला आहे ना, या ठिकाणी समासाचा काही ग्रुप दिलेला आहे, तो म्हणजे बघा यथामती, प्रतिदिन, आई वडील, 4-5. तर या समासांचं काय करायचंय, खाली दिलेला जो तक्ता आहे, जो एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये त्याचं काय करायचंय, समास ओळखायचा आहे आणि त्या त्या समासाच्या टेबलमध्ये या शब्दांचा समावेश करायचा आहे. तर बघा आपण डायरेक्ट या ठिकाणी उत्तर पाहतोय. प्रतिदिन, अजन्म, गैरशक्ती, यथामती हे अविर्भाव समास आहेत. तर त्याचबरोबर हे पापपुण्य, 4-5 हे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक म्हणजेच आपण त्या ठिकाणी बघा विकल्प किंवा अथवा वा है ना, या शब्दांचा इतरेतर म्हणजे इतरेतर द्वंद्व समास. कारण आपल्याला परीक्षेला मित्रांनो समास द्वंद्व समासाचे उपप्रकार विचारलेले आहेत, त्यामुळे हे तीनही प्रकार आपण या ठिकाणी आहेत ते पाहतोय. आई वडील, स्त्री पुरुष, विटी दांडू. त्याचबरोबर समाहार द्वंद्व समासामध्ये आहे चहा पाणी, भाजीपाला, केर कचरा. समाहार म्हणजे त्याच्यामध्ये इतर वस्तूंचा समावेश असतो, जसं चहा पाणी वगैरे वगैरे वगैरे. भाजीपाला है ना, केर कचरा. आणि द्विगु समास आहे त्रिभुवन. बघा लक्षात घ्या, द्विगु समास ओळखण्याची पहिली खूण म्हणजे त्यातला द्विगु समासामध्ये पहिलं जे पद आहे हे संख्या दर्शवितं. मग आता त्रिभुवन या शब्दामध्ये त्रि म्हणजे 3 है ना, भुवन म्हणजे घर. अशा प्रकारे हे समासाचं आहे. पुढचा प्रश्न स्वमतावरती आधारित आहे. पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे लिहा. तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला पाहायला भेटतेच. मी जास्त स्पष्टीकरण करत नाहीत, कारण खाली आपल्याला जे या पाठावरती आधारित प्रत्येक घटकाचा विचार करून आपण जे ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितलेत ते महत्त्वाचे आहेत. कारण स्वाध्यायामधले प्रश्न तर तुम्हाला कुठे पण वाचायला किंवा पाहायला मिळतील. बघा या ठिकाणी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये लिहा, तुमच्या शब्दात लिहा. तर अशा प्रकारचा प्रश्न 100% खात्रीपूर्वक नक्की परीक्षेला विचारला जातो. इथं उत्तर आहे तुम्हाला वरती दिलेल्या साहित्य प्रकारांमधून कुठलाही साहित्य प्रकार आवडलेला असेल तर त्या साहित्य प्रकाराबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी उत्तर दाखल तुम्हाला आहे. आपण पुढचा प्रश्न बघतोय, कारण या पाठावर खूप सारे मोठे प्रश्न एका वाक्यात, रिकाम्या जागा, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वचन, एक वचन, अनेक वचन, अशा खूप सारे आपण पॅरेग्राफनुसार बनवलेले आहेत. तर पुढे बघा है ना, उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते. याबद्दल तुमचं मत स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर उदाहरणादाखल तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित पाहू शकतात. आता या ठिकाणी तुम्हाला आवडलेल्या पुस्तकावर मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा आहे. पुस्तकाचं नाव काय, लेखक काय, साहित्य प्रकार काय. हा प्रश्न 3 मार्काच्या प्रश्नासाठी विचारू शकतात है ना, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांचा त्या घटकाचा विचार करून आपण या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. आणि महत्त्वाचा भाग आपण हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा, तर मित्रांनो ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर म्हणजे अँड आन्सर है ना, पाठाच्या आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न. आता इथं खरा महत्त्वाचा भाग आहे, ते आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. तर बघा सुश्रुतला शिक्षकांनी काय सांगितलंय की भिलार गावाची माहिती सांगितली आणि काय दाखवलंय, तर भिलार या गावाबाबतची फिल्म दाखवली. हा एका वाक्यातल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे कथेची वैशिष्ट्ये. बघा पहिलं कथेचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट. दुसऱ्या आकृती पूर्ण करामध्ये सुश्रुतची आजी त्याला या गोष्टी सांगायची. कोणत्या गोष्टी सांगायची? कोल्ह्याची गोष्ट, उंदराची गोष्ट आणि ससा कासवाची गोष्ट.
तर पुढचा प्रश्न आहे बघा, चौकटीत उत्तरे लिहा. बघा या ठिकाणी सुश्रुतची गवल सहल या गावी नेण्याचे ठरले, तर ते गाव आहे भिलार. मुला मुलींचा वेश करून कोण आले होते, तर पुस्तकं आली होती. कथेचं दुसरं नाव काय सांगितलेलं आहे, गोष्ट. बघा अशा प्रकारचे कोण कोणास म्हणाले यामध्ये पण आपण एका वाक्यातल्या प्रश्नाचा विचार करून हे प्रश्न पाहतोय. तुम्ही सगळे कोण आहात हा प्रश्न कोणी विचारलाय, सुश्रुतने कोणाला विचारलाय, तर जे मुलामुलींच्या वेशामध्ये पुस्तक आली होती त्या पुस्तकांना विचारलाय. सगळेच आपले मित्र आहेत, कोण म्हणालं, तर कथा म्हणाली. कोणास म्हणाली, तर सुश्रुतला म्हणाली. हो, आत्ता आठवलं, आजी मला नेहमी कोल्हा आणि उंदीर ससा कासव यांची गोष्टी सांगायची. कोण म्हणाले, तर सुश्रुत म्हणालाय. कुणाला म्हणालाय, तर कथेला म्हणालाय. पुढे बघूया आपण. खालील शब्द बघा उत्तर येईल असे प्रश्न तयार करा. हातात हात घालून. बघा काही पुस्तके कशी नाचत होती, तर त्याचं उत्तर काय येईल, हातात हात घालून नाचत होती. कथेची ओळख सुश्रुतला केव्हापासून आहे, तर लहानपणापासून आहे. असं आपण प्रत्येक पॅरेग्राफनुसार प्रत्येक त्या ठिकाणी एक नाही एक शब्द आपण त्या ठिकाणी वाक्य घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर आधारित प्रश्न तयार केलेले आहेत. सहसंबंध, जसं सूचना ही वर्गामध्ये लावलेली जात असते, तशी सहल कुठे जाणार होती, तर सहल भिलार गावाला जाणार होती. आता बघा कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य रिकाम्या जागा भरा. तर पहिला याच्यामधला प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये हमखास असतो. याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले असतात आणि या पर्यायांमधून योग्य उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असतंय. आणि मित्रांनो, रिकाम्या जागा भरा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना घ्यायची काळजी, तर फक्त त्या ठिकाणी पर्याय न लिहिता उत्तर म्हणून तुम्ही बऱ्याचदा काय करता, की प्रश्न क्रमांक टाकता, त्यातला पहिला आकडा किंवा नंबर पहिला दुसरा काय असेल आणि त्याच्या पुढं त्याचं जे उत्तर आहे ते फक्त उत्तर लिहिता. तर उत्तर न लिहिता मित्रांनो, हे पूर्ण वाक्य लिहून बघा, हे पूर्ण वाक्य लिहायचंय आणि या रिकाम्या जागी जे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तराला लिहून या ठिकाणी त्या उत्तराला अंडरलाईन करायचे आहे, म्हणजे अधोरेखित करायचं आहे. बघा, सुश्रुतच्या वर्गाची डॅश डॅश गावाला सहल नेण्याचं ठरलं. कोणत्या गावाला नेण्याचं ठरलंय, तर भिलार गावाला नेण्याचं ठरलंय. असाच पुढचा प्रश्न आहे, हे वाचा आणि बघा. प्रश्न भरपूर आहेत, त्याच्यामुळे आपण तुम्हाला एका प्रश्नामधून एक एकच आपण या ठिकाणी समजून देतोय. आता बघा याच पॅरेग्राफमध्ये आपण एका वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न तयार केलेले आहेत. सुश्रुतला कथा आपले दुसरे नाव काय सांगते, तर महत्वाचं म्हणजे गोष्ट. आणि एका वाक्यातले मित्रांनो प्रश्नांची उत्तरं लिहिताना प्रश्नाचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं, पूर्ण वाक्यात लिहायचं. आणि जे उत्तर मुख्य आहे, समजा आता या प्रश्नामध्ये काय मुख्य आहे, या उत्तरामध्ये बघा गोष्ट हा शब्द महत्वाचा आहे, म्हणून या ठिकाणी गोष्ट या शब्दाला अंडरलाईन करा, हे विसरू नका. तसंच आहे, सुश्रुतची आजी त्याला कोणत्या गोष्टी सांगायची, तर त्याला कोल्हा उंदीर कासव यांच्या गोष्टी सांगायची. अरे आम्ही तुला सर्व भेटायला आलो आहोत असं सुश्रुतला कोण म्हणालं, तर त्या ठिकाणी सुश्रुतला ही पुस्तकांच्या विषयातील मुले म्हणाली. तशाच प्रकारे दुसरा आकृतिबंध पूर्ण करावरती प्रश्न तयार केलेला आहे. कथेचे उपप्रकार कोणकोणते आहेत, तर बघा पहिला आहे परिकथा, विज्ञान कथा, बोधकथा आणि ऐतिहासिक कथा. हा सुद्धा प्रश्न आपल्याला थोडासा फेरफार बदल करून एका वाक्यात उत्तरे द्या यासाठी विचारू शकतात. ललित कलेचे प्रकार आहेत नाटक, मालिका, चित्रपट. नामवंत लेखक पाठामध्ये वर्णन केलेले प्रसिद्ध, नामवंत म्हणजे प्रसिद्ध लेखक, त्याच्यामध्ये आहेत बघा या ठिकाणी यादी दिलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. पुढे बघा, ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार तो कुठला ना कुठल्या कादंबरीला मिळालेला आहे, तर ती कादंबरी आहे ययाती आणि त्या कादंबरीचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. बघा या ठिकाणी आहे. पुढे जाऊया आपण. कथेची वैशिष्ट्ये, आकर्षक सुरुवात, परिणामकारक शेवट आणि सुश्रुतची आजी या गोष्टी सांगायची. प्रश्न वरती पाहिलेलाच होता आपण. आता एका वाक्यात उत्तरे द्या. पुढचा पॅरेग्राफ घेतलाय आणि त्या पुढच्या पॅरेग्राफ मधून आपण एका वाक्यातले उत्तर काढलेले आहेत. बघा, कलाकृती उत्तम केव्हा होते,
केव्हा होते? तर दर्जेदार कथा असली की कलाकृती उत्तम होते. कथेच्या यशाचं रहस्य काय? तर बघा, कथेचे यशाचं रहस्य आहे उत्तम निवेदन तंत्राचा वापर. हे कथेच्या यशाचं रहस्य आहे. पुढचा प्रश्न आहे, कादंबरी वाचताना वाचक कशात रममान होतो? रममान होणे म्हणजेच मग्न होणे. तर कशात रममान होतो? तर कथानक पुढे काय होईल याच्या विचारात तो वाचक रममान होतो. कथेची थोरली बहीण कोण? कथेची थोरली बहीण आहे कादंबरी, लक्षात घ्या. मग असा शब्द तुम्ही उत्तर लिहिलं की त्याला अंडरलाईन करायची. आता इथं बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. डॅश डॅश म्हणजे तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा खूप मोठा आहे. बघा, या ठिकाणी कादंबरी उत्तर आहे. तर असे हे 3 आणखी प्रश्न आहेत खाली, ते तुम्ही व्यवस्थित बारकाईनं बघा. आणि अशा प्रकारे आपण बारक्यातल्या बारक्या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रश्न तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या पाठावरती आधारित तर कमीत कमी वेगळा अभ्यास करायची गरज लागणार नाही. हे प्रश्न आहेत इथं. आणि आपण मित्रांनो, ही जी PDF फाईल आहे ती तुम्हाला PDF फाईलसुद्धा त्या ठिकाणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकमधून तुम्हाला ही PDF फाईल डाउनलोड करून अभ्यासासाठी वापरण्यात घेऊ शकता. पुढचा आकलन व कृतीवर आधारित पुढच्या पॅरेग्राफमधला प्रश्न आहे, कवितेची गुणवैशिष्ट्ये कोणती? तर पहिलं गुणवैशिष्ट्य काय आहे? तर ती मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करते, अर्थपूर्ण शब्दरचना, कल्पनांचा सुंदर आविष्कार. आणि कादंबरीचं स्वरूप आहे ते म्हणजे खूप पात्र असतात, पात्रांचा परस्पर संबंध असतो, विविध घटना आणि मोठा आवाका आणि उत्कंठावर्धक हे कादंबरीचं स्वरूप आहे. आता सकारण लिहा. सकारण म्हणजे कारणासहित, म्हणजेच कारण लिहा. कवितांची व आपली फार पूर्वीपासून चांगली ओळख आहे. कशामुळे ओळख आहे? तर आपल्या शालेय जीवनात पाठ्यपुस्तकामध्ये सगळ्या कविता आपण तालासुरात म्हणतो, त्यामुळे आपली पूर्वीपासून ओळख आहे. मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून आला. कशामुळं? तर बघा, साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार हा वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. यामधला पहिला आहे, ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या सुश्रुतच्या नावडत्या कविता होत्या. कारण हे वाक्य चूक आहे, कारण ह्या त्याच्या 2 आवडत्या कविता होत्या. या ठिकाणी याच प्रश्नाला थोडा वेगळ्या प्रकारे विचारू शकतात की सुश्रुतच्या आवडत्या कविता कोणत्या? तर मग आपण हे उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. कोणत्या? ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी. बघा आता पुढं, कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, आणि हे विधान बरोबर आहे. तर आता या पॅरेग्राफवरती आधारित, स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. तुम्ही दूरदर्शनवर किंवा प्रत्यक्षात पाहिलेल्या काव्य संमेलनाविषयी तुमचं मत लिहा. बघा, इथं तुम्ही वेगवेगळं काव्य संमेलन काय प्रत्येकाचं एकच पाहत नाही कुणी. जर आता आपण संदर्भासाठी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, हे उत्तर या ठिकाणी. आणि मोठ्या प्रश्नातली 3 मार्काचा जो प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो, याची उत्तरं लिहिताना काय करायचंय? तर त्या ठिकाणी मुख्य ज्या ज्या घटना आहेत, जे तुम्ही शब्द आहेत, जे वाक्य आहे, त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. अशा प्रकारचं हे उत्तर आहे. तर आपण आणखीन पुढे जाऊया, कारण पुढे भरपूर प्रश्न आहेत अजून. आता आकृतिबंध पूर्ण करा, है ना. ज्ञानपीठ पुरस्कार लेखक वि. शिरवाडकर, त्यांचा काव्यसंग्रह होता विशाखा नावाचा. म्हणजे हा प्रश्न पण आपल्याला एका वाक्यातल्या साठी विचारू शकतात. चरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, धनंजय गाडगीळ, भादखेर. नाट्यलेखक महत्वाचा प्रश्न आहे आणखी हा सुद्धा, है ना. या ठिकाणी हे नाट्यलेखक कोण कोण होते, तर यांची नावं आपण या ठिकाणी दिलेली आहेत. तसाच खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. बघा, सामान्य लोकांची मते कशी बदलतात? तर चरित्र वाचनाने सामान्य माणसांची, सामान्य लोकांची मते बदलतात. चरित्र कसं असतं? तर चरित्र हे संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करणारं असतं.
चरित्र जन्माला कसं येतं, तर एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि मग चरित्र जन्माला येतं. नाटककाराची कोणती अपेक्षा असते, तर नाटक हे वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं, ही नाटककाराची अपेक्षा असते. तर आता याच उतार्यावरती आधारित, रिकाम्या जागावरती आधारित प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी डॅश 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 नाटकाचे लेखक वि. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज. तर या ठिकाणी नटसम्राट हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, माझं रंगमंचावर सादरीकरण होणार याचं भान ठेवूनच डॅश 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 माझी मांडणी करतो. तर उत्तर काय येणार आहे, नाटककार. तर बघा अशा प्रकारचा आता पुढच्या पॅरेग्राफ मधले आपण प्रश्न घेतोय. कारणे शोधा. बघा यामध्ये बघा, नाटक मराठी माणसांच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त करतं, किंवा इथं कारण विचारलंय आपण, प्रश्न याला वेगळा समजा बनवला तर मग हे नाटक मराठी माणसाच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त का करतं, तर त्याचं उत्तर आहे, त्याची पात्र रचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना यामुळे प्रसंग नाटक मराठी माणसाच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त करतं. बघा 27 फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करतात, काय कारण आहे, कारण 27 फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी असणारे कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या साहित्य सेवेमुळेच त्यांचा जन्मदिवस हा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. आता या ठिकाणी वर्गीकरण करा. काही लेखकांची नावं दिलेली आहेत, त्यांचं 2 प्रकारामध्ये विभागणी करायची. ते म्हणजे प्रकार आहेत 2. एक पहिला आहे नाटककार आणि दुसरा आहे चरित्रकार. बघा हे नाटककारांची यादी एका बाजूला दिलेली आहे आणि चरित्रकारांची बाजू एका बाजूला दिलेली आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आपण आणखी खाली जाऊयात. खाली आणखीन भरपूर प्रश्न आहेत. बघा योग्य पर्याय निवडून उदाहरण पूर्ण करा. प्रश्न आहे, संत काव्यापासून पंत काव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी डॅश 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 कोणतं रूप धारण केलंय. बघा मुक्त छंदाचं, करुण रसाचं, अभंग छंदाचं की मुक्त छंदाचं रूप स्वीकारलं. बघा इथं या ठिकाणी या मुक्त छंदाच्या रूपाला 2 पर्याय दिलेले आहेत. बघा रूप धारण केलं का रूप स्वीकारलं. तर योग्य उत्तर आहे रूप धारण केलेलं आहे. पुढे जाऊया आपण, चूक की बरोबर. नटसम्राट नाटकाचे लेखक कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर. बरोबर उत्तर आहे. थोरांची चरित्रे सामान्यांना धोका देतात, हे उत्तर चूक आहे, कारण थोरांची चरित्र ही सामान्यांना काय करतात, प्रेरणा देतात. आता स्वमतावरती आधारित या पॅरेग्राफमध्ये प्रश्न आहे, नाटक कलाकाराला घडवते, याचं समर्थन करणारे विचार तुमच्या शब्दात मांडा. म्हणजे हे जे वाक्य आहे की नाटक हे कलाकाराला घडवतं, या वाक्याचं समर्थन म्हणजे त्याला तुम्ही सपोर्ट करणारे विचार त्या ठिकाणी मांडायचे. तर आपण उदाहरणादाखल या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. बघा यामध्ये साहित्य प्रकारातील नाटक हा भाग म्हणजे विलक्षण आव्हानात्मक नाट्यसंहिता लिहिण्यापासून ते थेट रंगमंचापर्यंतचा नाटकाचा प्रवास हा विविधांगी असतो. तर अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी खाली दिलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी हे उत्तर पाहू शकता ना. मग आपल्या या प्रकारे उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेतोय. जास्त आपण व्हिडिओ मोठा होईल यासाठी लांबवत नाहीयेत आपण, है ना, तुम्हाला समजेल असं शॉर्टमध्ये हळूहळू सांगत चाललेलो आहोत. पुढे बघा, आकृतीबंध करा. पुढचा पॅरेग्राफ घेतलेला आहे आणि यामध्ये आता आत्मचरित्राबद्दलचे प्रश्न विचारलेले आहेत. तर आत्मचरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर यांची नावंही या ठिकाणी दिलेली आहेत, है ना. विश्राम बेडेकर, मल्लिका अमर शेख, दया पवार, ज्यांचं बलूत हे आत्मचरित्र खूप गाजलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश आमटे, है ना, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याचबरोबर है ना सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, लक्ष्मण गायकवाड असे हे आत्मचरित्रकार आहेत. पुढे बघा
प्रवास वर्णन. प्रवास वर्णनाला हे लागत नाही, काय लागत नाही, बस लागत नाही, व्हिसा लागत नाही, विमान लागत नाही, तिकीट लागत नाही. प्रवास वर्णनकार कोण कोण आहेत, तर हे आहेत या ठिकाणी तुम्हाला समोर बघा स्क्रीनवरती दिसत आहेत. पुढचा प्रश्न आहे, आता आपण कोण ते लिहा. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं वर्णन कुठं केलेलं असतं, तर ते चरित्रामध्ये केलेलं असतं. तर स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन त्याला आपण आत्मचरित्र असं म्हणतो. आता या पॅरेग्राफमध्ये आपण एका वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न तयार केलेले आहेत. आत्मचरित्र तटस्थपणे कशाचे कथन आढळते आत्मचरित्रामध्ये? तर आत्मचरित्रामध्ये आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचं, वळणांचं, भल्याबुऱ्या अनुभवांचं तटस्थपणे केलेलं वर्णन आढळतं. आता पुढचा प्रश्न आहे, घरी बसून दूरच्या गावी नेणारे कोण असते? तर आपल्याला प्रवास वर्णन हे घरी बसून दूरच्या गावापर्यंत नेत. प्रवास वर्णनात लेखकाचे कसब कोणते? तर या ठिकाणी बघा, माहिती रटाळ कंटाळवाणी न होऊ देता ती रंजक पद्धतीने मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब आहे. कसब म्हणजे काय है ना, शैली. तर सर्व साहित्य मित्रांमुळे सुश्रुतला काय फायदा होणार आहे? तर बघा, सर्व साहित्य मित्रांमुळे त्याला मनोरंजन होऊन त्याचं ज्ञान वाढेल आणि लेखन सुद्धा सुधारेल. म्हणजे जे सुश्रुतच्या बाबतीत आहे तेच आपल्या बाबतीत आहे. आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपण बनवलेले प्रश्न आकृतिबंध पूर्ण करा. यामध्ये वाङ्मय रसात असे नाहू कसे? बघा, या ठिकाणी रसिकांना भुलविणारे रंग हे कोणते रंग आहेत? साहित्याचे रंग आहेत. आणि वाङ्मय रसात कसे नाहू? वाचू आनंदे, लिहू नेमाने. नेमाने म्हणजे नित्य, नियमित. सकारण लिहा. प्रवास वर्णन रंजक होतं. का होतं? तर प्रवास वर्णन हे त्या ठिकाणच्या माहितीबरोबर स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करते. म्हणून प्रवास वर्णन हे रंजक होते. आता योग्य पर्याय निवडा. सुश्रुतला साहित्य मित्रांशी मैत्री करायला आवडेल. कारण काय? कशामुळं? बघा, कारण ते सुश्रुतला कधीच सोडून जाणार नाही. इथं पर्याय दिलेले आहेत तुम्हाला, है ना, 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायामधून योग्य उत्तर काय आहे? तर ते कधीच सोडून जाणार नाहीत. मग हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे यामधला, मी प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती वाचकापर्यंत पोहोचवतो. तर कोण आहे असं जी वाचकापर्यंत प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती पोहोचवतं? तर ते म्हणजे आहे प्रवास वर्णन. आता रिकाम्या जागा भरा. बघा, या ठिकाणी डॅश डॅश रंग विविध हे बोलविती साऱ्या रसिक जना. बघा, कशाचे रंग? साहित्याचे रंग, है ना. धन्य आमुची डॅश डॅश मराठी धन्य साहित्य संपदा. बघा, धन्य आमुची योग्य उत्तर आहे माय मराठी. या ठिकाणी त्याच आपल्याला है ना, म्हणजे आपलं मन विचलित व्हावं यासाठी असे वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. परंतु आपलं वाचन योग्य असेल, चांगलं असेल, तर आपल्याला मग त्याचं योग्य उत्तर हे लिहिता येतं. बघा, पुढचं आहे, आत्मचरित्र म्हणजे लेखकाच्या जीवनाचा आरसा हे विधान स्पष्ट करा. तर या ठिकाणी स्वमतावरती आधारित हा प्रश्न आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की आत्मचरित्र म्हणजे लेखकाच्या जीवन प्रवासाचं तटस्थ केलेलं वर्णन, विविध वळणांचं, आयुष्यातील भल्याबुऱ्या घटनांचं अनेक तटस्थपणे वर्णन करून लेखक शब्दात मांडतो. त्याला खोटेपणाला वाव नसतो. जे घडलं ते जसंच्या तसं मांडण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. बघा, आता कारण या ठिकाणी आरशाचं उदाहरण दिले. हे आरसा आहे, जीवनाचा आरसा आहे. मग आता या ठिकाणी बघा, जसा आरसा जे आहे ते तसंच दाखवतो. म्हणजे आपण आरशाच्या समोर ज्यावेळेस उभं राहतो आणि आपल्याला आपण जसे आहोत तसेच आरशामध्ये दिसतो. अगदी तशाच प्रकारे आत्मचरित्र हे घडलेल्या घटना अतिरंजित न करता जशाच्या तशा दाखवतं. त्यात लेखकाचा संघर्ष असू शकतो, त्याचं कर्तृत्व असू शकतं, त्याचा मान अपमान असू शकतो
आणि त्याची गुणवैशिष्ट्ये आत्मचरित्रामध्ये दिसत असतात. म्हणूनच म्हटलेले आत्मचरित्र म्हणजे लेखकाच्या जीवनाचा आरसा होय. ते अशा प्रकारचं उत्तर हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि आता स्वमतावरती आधारित दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा, पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे. तर बघा, पुस्तकाशी मैत्री केल्यामुळं काय होईल, आपल्याला आहे ना एक निर्भळ आनंद प्राप्त होतो. त्याचबरोबर पुस्तकं आपल्याशी बोलतात, त्यांचे विचार प्रकट करतात, आपल्याला ज्ञान देतात, कामासाठी प्रेरणा देतात, कठीण संकल्पना आपल्याला सोप्या सांगतात. त्याचबरोबर चित्रांद्वारे शब्दातून मनमोकळ्या गप्पा मारतात, आपला शब्दसंग्रह वाढवतात आणि प्रसंगी आपल्याला विविध स्थळांना भेटी दिल्याचा आनंद ही पुस्तकं देतात. पुस्तके बघा, फायदा काय आपल्याला आणखी, पुस्तके आपल्यावर कधी रागवत नाहीत, कधी आपल्यावरती ती रुसत नाहीत, कधी आपल्याबरोबर ती भांडत नाहीत किंवा आपल्याकडून ती काही अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून काय केली पाहिजे, त्यांच्याशी मैत्री करून आपणही त्यांची म्हणजेच पुस्तकांची काळजी तितकीच घेतली पाहिजे जशी आपली पुस्तकं काळजी घेतात. आता हा महत्वाचा आणखीन एक प्रश्न या ठिकाणी, की तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये लिहा. हा प्रश्न या पाठावरती बऱ्याचदा आलेला आहे बघा. मग या ठिकाणी तुम्हाला जो साहित्य प्रकाराची माहिती चांगल्या पद्धतीने लिहिता येईल तो त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण या ठिकाणी कादंबरी या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये या ठिकाणी बघा. थोडक्यात या ठिकाणी कादंबरी म्हणजे मोठी कथा, विविध पात्रांनी प्रसंगांनी नटलेली सजलेली असते. कादंबरी जर है ना खुमासदार असेल तर ती हातातून सोडवत नाही, है ना. वाचकाला ती त्याचा आपल्या मोहित करते. वाचक एकदा जर वाचायला लागला तर ती त्याला सोडावीशी वाटत नाही, कारण पुढं काय होणार याची त्याला उत्कंठा लागलेली असते. त्यातील पात्रांचा परिचय होतो, मग ती पात्र आपल्याला आपल्यातीलच वाटू लागतात. कादंबरीत मन रममान होतं, म्हणजे मग्न होतं आणि सुखाच्या प्रसंगात भान हरपते, दुःखी प्रसंगाने अतिशय वाईट वाटतं. इतकं तादात्म्य कादंबरीशी साधता येते. आणि ययाती कादंबरी, त्याचबरोबर स्वामी या कादंबऱ्या देखील माझ्या आवडत्या कादंबऱ्या आहेत. बघा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही साहित्य प्रकाराची ओळख करून म्हणजे वैशिष्ट्य सांगायचे. तर या ठिकाणी फक्त उदाहरण दाखल हे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला म्हणजे कुठलाही कादंबरीच नाही, दुसरा कोणताही प्रकार आवडलेला असेल, प्रत्येकाला वेगवेगळा आहे. मग या ठिकाणी आता कादंबरी प्रकार आवडलेला आहे म्हणून या ठिकाणी या दोन कादंबऱ्यांची नावं सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहेत, स्वामी असेल, ययाती असेल. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असतं, असा हा प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी बघा, उत्तराची सुरुवात कशी केली आहे. उत्तराची सुरुवात आकर्षक असेल, चांगली असेल तर मग आपल्याला त्याप्रमाणे लिहिता येतं. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचनाने आपणास अनेक लाभ होतात. वाचनाने शब्द संपत्ती वाढते, नवीन संकल्पना कळतात, विचार प्रगल्भ होतात. लेखक होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो. समाजातील चालीरीती, संस्कृती, नवीन शोध, पर्यटन, शैक्षणिक स्तर यांची माहिती आपल्याला वाचनाने मिळते. विचारांची बैठक पक्की होते, काळाचं भान येतं आणि नव्या जुन्या गोष्टी कळतात. त्यामुळं उत्तम विचार समर्थ लेखणीद्वारे प्रकट होतात. हे अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर मित्रांनो, असा हा या ठिकाणी रंगसाहित्याचे या पाठावरती आधारित आपण पाठ्यपुस्तकातील प्रश्न तसेच अतिरिक्त जे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी वाटले या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.